नमस्कार. कोरोनासोबतच दोन जे शब्द आहेत ते सतत आपल्या तोंडी आहे, क्वारंटाईन आणि आयसोलेशन, विलगीकरण आणि अलगीकरण. आता हा जो कोरोना आहे याचं दुष्टचक्र थांबावं यासाठी आपण जे जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करतो आहोत. डॉक्टर मंडळी तर आटोकाट प्रयत्न करतायत, रात्रंदिवस झटतायत. BMC पण आपल्यासाठी रात्रंदिवस झटते. मग असं असताना आपण जे काही करतोय ते प्रयत्न हे सफल होणं गरजेचं आहे. लॉकडाऊनमध्ये आपण सगळेजण आहोत, वाट बघतोय कधी हे सगळं थांबेल. ही प्रतीक्षा प्रत्येकजण करतंय. आता अलगीकरण विलगीकरण हा त्याचाच एक प्रयत्न कोरोनाला फाईट करण्यासाठी. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेऊया. कोरोना, विलगीकरण आणि अलगीकरण याविषयी. नुकतेच हॉस्पिटलमधनं डायरेक्ट आपल्यासाठी डॉक्टर आलेले आहेत या ठिकाणी. खूप व्यस्त असं त्यांचं शेड्यूल होतं, त्यातनं वेळ काढून ते आपल्यासाठी आलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष, प्रभारी या ठिकाणी विभाग प्रमुख आहेत. ते प्राध्यापक, मेडिसिन डिपार्टमेंट, नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियनचे ते सध्याचे अध्यक्ष आहेत. IMA मुंबई ब्रँचचे ते उपाध्यक्ष आहेत. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक मी स्वागत करते आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्या डॉक्टरांचे मी मनपूर्वक आभार मानते की आपण रात्रंदिवस खऱ्या अर्थाने एक योद्धासारखे झटता आहात आणि आमच्या सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात. आम्हाला काय करायचं तर फक्त आणि फक्त घरात राहायचंय, कारण डॉक्टर एक योद्धा म्हणून तिथे झटतायत. ते डायरेक्ट हॉस्पिटलमधनं आता अगदी घाईत आलेत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी बसलेत. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्या मनात जर काही प्रश्न असतील, शंका असतील याविषयी तर आम्हाला आवर्जून विचारा. मनातल्या शंकांचं निरसन करून घ्या. त्यासाठी फोन नंबर्स टिपून घ्या. फोन नंबर आहे 2490-0232 आणि मुंबई बाहेरचे जे प्रेक्षक आहे त्यांनी 022 हा STD कोड लावायचा आहे आणि खाली जी स्क्रोलिंग पट्टी जाते त्या पट्टीवर सुद्धा आपल्याला हे नंबर सतत दिसणार आहे. तेव्हा चर्चेला सुरुवात करूया. महत्त्वाचा विषय. डॉक्टर, मला सुरुवातीला सांगा की कोरोनाची सद्यस्थिती काय आहे आणि नॉव्हेल आपण म्हणतोय त्याला खऱ्या अर्थानं. कोरोना व्हायरस तसा काही नवीन व्हायरस नाही, पण हा जो कोरोना हा जो व्हायरस आहे त्याला आपण नॉव्हेल कोरोना व्हायरस असं म्हणतो. बरेचदा आपण कोविड-19 असं पण म्हटलं. तर हे कोविड-19 म्हणजे काय, तर नॉव्हेल म्हणजे काय, तर हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. कोरोना व्हायरसचे जे काही व्हायरसेस आहेत त्या फॅमिलीमध्ये त्याच्यातला हा नवीन प्रकारचा म्हणून त्याला नॉव्हेल असं म्हटलं जातं. हा 2000 को म्हणजे कोरोना, V म्हणजे व्हायरस आणि 19 कारण तो D म्हणजे डिसीज आणि 2019 साली आपल्याला तो पहिल्यांदा आला या जगात म्हणून 19. तसं हे कोविड-19 असं आपण त्याला म्हणतो. तर सुरुवातीला तो चायनामध्ये वुहान शहरात आणि इकडे तिकडे होता जास्त त्याच भागात, पण आपण थोडेसे निर्धास्त होतो. पहिली केस आपल्याकडे म्हटलं तर 29 जानेवारी 2020 झाली. फेब्रुवारी अख्खा बरा गेला, काही विशेष नाही, 1-2 केसेस इकडे तिकडे. आपण निर्धास्त होतो. होळीपर्यंत सगळं चांगलं गेलं आणि होळीनंतर मात्र हळूहळू त्याची धग जाणवायला लागली आणि बघता बघता आता भारतात त्यांनी 30,000चा टप्पा पुरा केलाय. महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त केसेस त्याच्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यात पण जवळपास 10,000चा टप्पा पुरा झाला असेल आज. मुंबई त्याच्यातही लीडमध्ये आहे. मुंबईत जवळजवळ 6,500 ऑलरेडी आकडा पार केलेला आहे. त्यामुळे आपला म्हणजे हॉटस्पॉट वगैरे आज आपण जे म्हणू तसं मुंबई आपल्याकडे भारतात जर बघितलं तर मुंबईत सगळ्यात जास्त केसेस आहेत. त्यामुळे आपल्याला अधिक जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. पण घाबरायची बिलकुल गरज नाही, घाबरून काही होणार नाही. काळजी घेणं मात्र निश्चितच आवश्यक आहे. नक्कीच डॉक्टर. आता आपण जे क्वारंटाईन आणि आयसोलेशन हे सतत जे म्हणतो आहोत तर त्याविषयी काय सांगाल? तर ते अलगीकरण आणि विलगीकरण अशी त्याला मराठी प्रतिशब्द आपण शोधलेले आहेत. तर अलगीकरण, क्वारंटाईन आणि विलगीकरण, समजा आयसोलेशन आपण म्हणायचं झालं तर क्वारंटाईन म्हणजे काय, तर समजा मी अशा रुग्णाच्या संपर्कात आलेलो आहे की जो पॉझिटिव्ह आहे. आता पूर्वी जेव्हा मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात आपण काय करत होतो, समजा एखाद्या देशात, समजा चीनवरून कोणी आला किंवा दुबईहून त्यावेळेला काय आले, किंवा अमेरिकेहून किंवा युरोपमधनं कोणी आले, तर ते त्यांच्या सहवासात आल्याची शक्यता आहे म्हणून आपण त्यांना क्वारंटाईन करायचो, म्हणजे त्यांना अलग ठेवायचो. इतर सामान्य लोकांपासून त्यांना वेगळं ठेवलं जायचं 14 दिवसांसाठी. ह्याला म्हणतात क्वारंटाईन. म्हणजे त्या पेशंट तो माणूस रुग्ण आहे का नाही
तो नॉर्मल माणूस आहे, त्याला काही त्रास नाही, काही नाही, काही नाही. परंतु तो बहुतेक संपर्कात आला असावा कोणत्या तरी पॉझिटिव्ह माणसाच्या, आणि त्याचा संपर्क इतरांना होऊ नये म्हणून आपण त्याला बाजूला ठेवायचं. बरं, आता आपण जे आयसोलेशन त्याविषयी आपण जाणून घेऊया. एक सरस्वती साबळे यांचा फोन आहे बुलढाण्यावरनं. बोला. हॅलो. हा हॅलो सर. हा हॅलो, नमस्कार, बोला. हा मी सांगितला ना प्रश्न. प्रश्न सांगा, पुन्हा सांगा, ऐकायला नाही आला. आला क्लिअर. हा प्रश्न सांगा, ऐकायला नाही आला सरस्वती मॅडम आपला. हॅलो. हा प्रश्न विचारा. हा, अलगीकरण आणि विलगीकरण आपल्या देशामध्ये किती यशस्वी होईल? बरं, ठीक ठीक. बरं, आता आपण त्याच्यावरच सविस्तर चर्चा आज ठेवलेली आहे की अलगीकरण म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो ते क्वारंटाईन म्हणजे काय, तर पेशंट नाही येतो, तो माणूस आहे, फक्त तो एखाद्या पेशंटच्या संपर्कात आला असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे आपण त्याला 14 दिवसांसाठी वेगळं ठेवतो, त्याला आपण क्वारंटाईन किंवा अलगीकरण असं म्हणतो. आता आयसोलेशन जे तुम्ही विचारलं आणि यांचा प्रश्न पण सरस्वती मॅडमचा जो होता त्याच्यात असं आहे की तुम्हाला त्रास होतोय, आता त्रास होतोय, आणि तो त्रास असा आहे की त्याच्यातली जी लक्षणं आहेत ती कोरोना सदृश, म्हणजे सर्दी, खोकला, ताप, कदाचित दम लागणं, हे सगळे त्याच्यात आहेत. आणि त्यामुळे हा पेशंट कोरोनाचा आहे का तर असू शकतो, त्याची टेस्ट करणं आवश्यक आहे. म्हणून आपण ते टेस्ट होऊन त्याचा रिझल्ट येईपर्यंतचा जो कालावधी जातो तेवढ्या कालावधीसाठी त्याला एक वेगळ्या कक्षात ठेवलं जातं ऍडमिट करून, कारण त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. हा रुग्ण आहे, हा जो पेशंट आहे आयसोलेशनचा तो पेशंट आहे, नॉर्मल नाहीये. त्यामुळे त्याला आपण एक वेळा ऍडमिट करून त्याला वेगळं ठेवतो, त्याची टेस्ट करतो, आणि त्याची टेस्टचा जो रिपोर्ट येईल त्याच्याप्रमाणे मग आपण ठरवतो की बाबा याला नॉर्मल इतर पेशंट जे असतात त्याप्रमाणे ट्रीट करायची का कोरोनासारखी ट्रीटमेंट द्यायची. तर हा आयसोलेशन वॉर्ड. तो आयसोलेशन वॉर्डमध्ये जे असतात ते रुग्ण असतात आणि क्वारंटाईन मध्ये असतात ते रुग्ण असायची काही गरज नाही. बरोबर आहे. आता असं असताना डॉक्टर, आता मॅडमनी पण प्रश्न विचारलाच आपल्याला की नक्की ते त्याचा फायदा किती होणार आहे. तर मुळात लॉकडाऊन जो आता सध्या सुरू आहे तर त्याचा फायदा हा कितपत होतोय आपल्या भारत देशाला? जगातले जे काही आरोग्य विषयक तज्ज्ञ लोक आहेत, ते WHO असतील किंवा इतर ठिकाणी कार्यरत असतात, त्या सर्वांनी ह्या आपल्या भारत देशात जो लॉकडाऊन पंतप्रधानांनी जाहीर केला त्याची स्तुती करताना दिसतात. याचं कारण असं आहे की आपण जर अंदाज तेव्हा वाचले असतील, मार्च महिन्यातले अंदाज की भारतात किती लाख, तर त्या मानाने आपण बघितलं तर आपल्या केसेस आता 30,000 क्रॉस झालेले आहेत. आज एप्रिल संपतोय आणि आपल्या डेथ सुद्धा तशा त्या मानाने हजाराच्या जस्ट थोड्याशा पुढे गेलेल्या आहेत. ते घरात लोक बसले आहेत म्हणून आहे, नाही का? लोक घरात बसणं हे फार महत्वाचं आहे. कारण का की तुम्ही जितके इतर लोकांच्या संपर्कात याल तितका तो कोरोना लवकर लवकर पसरेल, आणि कोरोना जर पसरला तर अधिकाधिक पॉप्युलेशन, आपली लोकसंख्या आहे ती त्याच्या कचाट्यात सापडेल, आणि मग त्यांना कधी कधी तुम्हाला माहिती आहे 4 ते 5% लोक याच्यात मृत्युमुखी पडू शकतात. आणि मग आपली जर लोकसंख्या आपली जी एवढी प्रचंड आहे, मुंबईची जरा 1.25 कोटीच्या आसपास लोकसंख्या आपण जर म्हटली, तर एवढे लोक जर का त्या चपेटमध्ये आले त्याच्या किंवा त्याच्या कचाट्यात सापडले तर किती लोक मृत्युमुखी पडू शकतात ह्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंग ज्याला आपण म्हणतो की एक सुरक्षित अंतर राखा, 2 माणसांमधलं अंतर एक कमीत कमी 1 मीटर, आयडियल आता ते 2 मीटर म्हणतात, पण कमीत कमी 1 मीटर 2 माणसांमधलं अंतर राखायलाच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण जर काम नसेल, आपलं अति महत्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये. हेच आपल्याला लॉकडाऊनच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, आणि ते जर आपण पालन केलं त्याचं तंतोतंत, तर आपल्याला आपला धोका खूप प्रमाणात कमी होताना आपण दिसतोय. आणि लॉकडाऊनने हेच साध्य केलंय. जर लॉकडाऊन झालं नसतं तर हा आकडा कित्येक पटीने वाढला असता, हे आपण म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे. बरं, आता विशेष धोका जर सांगायचा झाला डॉक्टर तर तो आपण कोणाला सांगाल? विशेष धोका ह्याच्यात असा आहे की हेल्थ केअर वर्कर्स आणि हेल्थ केअर प्रोफेशनल्स, म्हणजे आम्ही ज्या ह्याच्यात वावरतो, विशेषतः औषध वैद्यकशास्त्र विभाग आणि चेस्ट मेडिसिन विभाग वगैरे जे हे महत्वाचे जे विभाग आहेत, आणि कुठचेही हॉस्पिटल्स आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, किंवा त्यात काम करणारे वॉर्ड बॉयज, आयाबाई असतील, तसेच महानगरपालिकेचा जो आरोग्य विभाग आहे, आपल्याला दिसत नाही पण ते फार मोठं काम करतायत. हो, ते प्रत्येक घरोघरात जाऊन ते तिकडच्या लोकांची तपासणी करून त्यांना कोणाला त्याच्यातलं विलग करायचं, अलग करायचं, हे सगळं ते बघतायत. म्हणजे ते वस्त्यांमध्ये जाऊन, चाळींमध्ये जाऊन ते तिकडे माणसांची टेस्टिंग करतायत.
त्यामुळे हे सगळं हा फार मोठा आहे म्हणजे गोवर्धन उचलण्यासारखंच आहे हे सगळं. खरं आहे. आणि मुंबई महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांचे सगळे डॉक्टर्स, आणि मला सांगायला हे वाटतं की बरेचसे प्रायव्हेट मधले डॉक्टर्स सुद्धा आज IMAच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून असोसिएशन्स आहेत वेगवेगळ्या, त्यांच्या माध्यमातून ते आपल्या परीने कार्य करतच आहेत. त्यांच्या जीवाची पर्वा न करता हे सगळे डॉक्टर्स काम करतायत. आणि म्हणूनच आज भारत देशाने एवढं कंट्रोल ह्या रोगावर केलेला आहे. आणि असं नुसतं ह्याच्यावर आपण समाधानी मानून चालणार नाही, कारण अजून आपल्याला अर्धी लढाई पण आपण जिंकलेली नाही असं मी म्हणेन. अजून आपण पाव लढाई जिंकली असं मी म्हणेन. अजून अख्खा मे महिना जायचा आहे. मे महिन्यात काय होईल सांगता येत नाही. तर मे महिना आपल्याला जाईल आणि मग मिड जून पर्यंत आपल्याला साधारण आयडिया येईल की आता आपण ह्या रोगावर कंट्रोल नीट मिळवलाय की नाही. तर म्हणून मला वाटतं अजून आपण हुरळून जायचं कारण नाही, पण आपण योग्य दिशेने चाललो आहे. आपला देश योग्य दिशेने चाललाय हे जग आता मान्य करतंय. खरंय. आता मुंबईचा जर विचार करायला झाला तर मुंबईमधले आपले 3 मुख्य रुग्णालय म्हणजे नायरचे तिथे हजारो बेड्स कोविडचे त्या ठिकाणी लागले. डॉक्टर तिथनंच आता इथे आले. KEM आहे आणि सायनमधलं हॉस्पिटल. तर तिथली नेमकी परिस्थिती पेशंटची काय आहे डॉक्टर? तिकडे डॉक्टर्स, अक्षरशः डॉक्टर्स, नर्सेस असतील, सगळे जीवाचं रान करतायत सगळ्या कॉलेजमध्ये. म्हणजे KEM असेल, नायर असेल, लोकमान्य टेक असेल किंवा 7 हिल्स वगैरे बरेच आहेत. म्हणजे मी कोणाची नाव घ्यायचं म्हणजे कोणीतरी राहून जायला नको. जे असेल, हे सगळेच डॉक्टर्स आहेत, ते जीवाचं रान करतायत. तिकडचे सगळे कर्मचारी जीवाचं रान करतायत. रुग्णांची संख्या वाढतेय. आणि कसं आहे की लोकांना आसरा कोणाचा असतो तर लोक जास्त करून गरीब असतात. हे ते गर्दीच्या ठिकाणी राहत असतात. ते त्यांची दाटी वाटीच्या ठिकाणी राहतात. ते म्हणजे आपण म्हणतो धारावी असेल किंवा कोळीवाडा असेल किंवा जे काही आपण म्हणतो ज्याला प्रतिबंधित एरिया झालेले आहेत किंवा कंटेनमेंट झोन झालेले आहेत, ती लोक गरीब आहेत बिचारी. त्यामुळे त्यांची मोठी घरं नाहीत. त्यामुळे त्यांना त्या दाटीवाटीच्या जागी राहावं लागतं. सोशल डिस्टन्सिंग आपण किती म्हटलं तरी त्यांना तेवढं शक्य होईलच असं नाही. ते त्यांच्यापर्यंत ते पण करत असतील, नाही असं नाही, पण ते सोशल डिस्टन्सिंग त्यांना होईलच असं सांगता येत नाही. आणि ह्यामुळे ह्यांची संख्या जास्त आहे. बरं, ह्या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल तर परवडणार नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्या लोकांचा आसरा म्हणजे नायर, KEM, लोकमान्य टिळक किंवा सायन हॉस्पिटल ज्याला म्हणतो, जे अशीच ही हॉस्पिटल, जी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची हॉस्पिटल्स आहेत किंवा राज्य सरकारची रुग्णालय आहेत, तीच त्यांचं आश्रयस्थान असतं. आणि म्हणून ते तिथे गर्दी करणार. आणि जेव्हा गर्दी करतात, ती गर्दी एका लिमिटच्या बाहेर जाते, तेव्हा ती हॉस्पिटलची आरोग्य व्यवस्था पण कोलमडू शकते. आता लॉकडाऊनचा मुख्य फायदा असा आहे की लॉकडाऊननी कोरोना व्हायरस मरतो का, तर नाही. हे पहिलं लक्षात घ्या. लॉकडाऊननी कोरोना व्हायरस मरत नाही. पण लॉकडाऊननी जे समजा 1 लाख रुग्ण येणार असतील तर 1 लाख रुग्ण फक्त 15 दिवसात आले तुमच्याकडे, तर कुठचीही म्हणजे अमेरिकेत बघा काय झालं, अमेरिकेसारख्या ठिकाणी होऊ शकतं, तर आपल्याकडे काय नाही होणार तसं. बरोबर. तर तेच 1 लाख रुग्ण तुम्हाला 3 महिन्याच्या काळात आले. आलं लक्षात. तर आपण आपली जी आरोग्य व्यवस्था आहे ती त्याचा सक्षमपणे सामना करू शकते. परंतु ते एकदम 15 दिवसात किंवा 10 दिवसात आले तर आपण कोलमडून जाऊ. किती आपण आपल्याकडे स्टाफ पण एक मर्यादितच आहे ना. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलनी पण काही भार उचललेलाच आहे. पण तरी पण आपल्याला सगळ्याच गोष्टी बघणं महत्वाचं आहे. आता प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि रेड झोन आपण हे जे सतत म्हणत असतो, तर BMCची पण फार महत्वाची भूमिका आहे यामध्ये. तर याविषयी काय सांगाल डॉक्टर? मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, आरोग्य खातं विशेषतः, पण इतर सफाई कामगार असतील, सगळे हे अक्षरशः म्हणजे रस्त्यावर आहेत आज. आणि ते गल्लोगल्ली जात आहेत, छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये जात आहेत आणि ते हुडकतायत की कोण रुग्ण आहे. मग त्या रुग्णाचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, कोण त्यांच्या संपर्कात आले असतील गेल्या 8 दिवसात, 10 दिवसात, आणि त्याप्रमाणे त्यांना शोधायचं. ही चेन असते, ही चेन शोधत जायची. इकडनं एक चेन शोधली, तिकडनं एक चेन शोधली आणि त्यांच्या टेस्ट करायच्या. त्यांना ताप आहे कोणाला, त्यांना कोणाला खोकला झालाय का, त्यांना कोणाला दम लागतोय का, असं शोधत जायचं. त्यांना क्वारंटाईन करायचं, त्यांना जर गरज असेल तर विलगीकरण, गरज असेल तर अलगीकरण, हे करत जायचं. आणि महानगरपालिकेने अनेक ठिकाणी CCC म्हणजे कोविड केअर सेंटर्स अशी उभारली आहेत. आता नुकतंच कालच बातमी तुम्ही वाचली असेल की BKC मध्ये, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 1000 बेड्सची व्यवस्था केलेली आहे. गरज लागली तर ती 5000 बेड्स पर्यंत वाढू शकते. बऱ्याच ठिकाणी मुंबईभर सगळीकडे केलेली आहे ही व्यवस्था. आणि तिथे ह्या रुग्णांना ठेवलं जातं ज्यांना विशेष खूप तीव्र सिम्पटम्स नाहीयेत, तीव्र अशी लक्षणं नाहीयेत, माइल्ड लक्षणं आहेत, कळलं की नाही. आणि त्यांना जर का टेस्ट आपल्याला करायची आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यासाठी पण आम्ही तिथे, आता आमच्या हॉस्पिटलमध्ये पण पेशंट जरा बरा झाला पण पूर्ण बरा झालेला नाही, तर मग आम्ही त्यांना अशा ठिकाणी शिफ्ट करतो. अच्छा डॉक्टर, पण तो पुढचा प्रवास रुग्णाचा ऐकूच या. किशोर जाधव यांचा पनवेलवरून फोन येतोय. बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. बोला. हॅलो.
हा हॅलो. हा बोला बोला. हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार. तर सध्या जे आहे आपल्याला कोरोनाच्या बाबतीत आपण म्हणजे पब्लिक ट्रान्समिशन झालेलं नाही असं म्हणता आपण. हं, हं. हा तर माझं काय म्हणणं आहे, जर पब्लिक ट्रान्समिशन झालं नाही तर साधारण सर्दी खोकला झाला तर आपण लगेचच क्वारंटाईन व्हायचं काय? नाही बरोबर आहे, ठीक आहे. बरं, तुमचा प्रश्न योग्य आहे. आता पब्लिक ट्रान्समिशन फेज 3 मध्ये गेले, पुढच्या फेज मध्ये गेले, हे रिसर्च वाल्यांचं काम आहे. आम्ही ट्रीटिंग डॉक्टर्स आहोत. आपलं ICMR जे आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, तिथे अशी अतिशय बुद्धिवान रिसर्च करणारी लोक बसलेली आहेत आणि ते ह्याचा आढावा घेत असतात आणि आपल्याला गाईडलाईन्स देत असतात आणि त्यांच्या मते अजून आपण गेलेलो नाही. ठीक आहे. तर ते जे म्हणतात त्याच्यावर, कारण ते अतिशय विद्वान लोक आहेत आणि त्यांना ते व्यवस्थित रिसर्च करूनच ते त्यांचं मत मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या मते जर आपण गेलो नसेल तर गेलो नाहीये. कळलं की नाही? तर ते एक लक्षात घ्या. दुसरा त्यांचा प्रश्न काय होता की म्हणजे लगेच क्वारंटाईन होण्याची गरज. साधं लगेच सर्दी ताप- क्वारंटाईन. बघा, ते साधा सर्दी ताप आपला, बघा आपला साधा फ्लू जो असतो, कोरोना सारखाच त्याचे सिम्पटम्स असतात. पण कोरोना कसा असतो, जास्त लवकर तुम्हाला ब्रेथलेसनेस होईल किंवा कधी कधी त्या लोकांना जुलाब बरेच चालू होतात. हा पण एक सिम्पटम आहे. जुलाब होणं हा पण एक सिम्पटम आहे. तो लक्षात घेत नाहीत लोक बरेचदा आणि फसू शकतात. तर असं काय, आणि लोकांना वाटतं की साधा ताप, साधा फ्लू जो असतो तो 2, 3, 4, 5 दिवसात बरा होतो. हा कसा, हा बरा होत नाही. 7 दिवस झाले, 8 दिवस झाले तरी ताप चालूच राहतो. आणि असे जेव्हा रुग्ण असतात तेव्हा आपल्याला नक्कीच, पण मी म्हणतो एवढं थांबायची गरज नाही. तुम्हाला 2 दिवस जरी ताप असेल तरी तुम्ही आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये स्क्रीनिंग ओपीडीज केलेल्या आहेत. तर स्क्रीनिंग ओपीडीज मध्ये जाल, त्यांना जर वाटलं की तुम्हाला कोरोनासारखं आहे तर लगेच तुमची थ्रोट स्वाब ज्याला आपण म्हणतो, घशाची चाचणी घेण्यात येईल आणि त्याच्यात जर तुमचं पॉझिटिव्ह आलं तर तुम्हाला त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली जाईल आणि तुमच्या सिव्हिरिटी प्रमाणे, किती तीव्र तुम्हाला लक्षणं आहेत त्याप्रमाणे तुम्हाला लगेच, समजा नायर असेल किंवा जे काय असेल तिथे ऍडमिट केलं जाईल. पहिल्यांदा आयसोलेशन किंवा विलगीकरण कक्षात तुम्हाला ऍडमिट केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा रिपोर्ट जो येईल त्याप्रमाणे तुम्हाला कोविड कक्षात आम्ही ट्रान्सफर करू किंवा मग आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला कोविड नाही आहे, तुम्ही घरी जाऊ शकता आणि किंवा आमचे CCC आहेत तिथे आम्ही तुम्हाला ठेवू आणि तिथे तुम्हाला ट्रीटमेंट करू शकतो. नेमका रुग्णांचा प्रवास या काळामध्ये कसा आहे हे आपण थोडं जाणून घेतो आहोत, विलगीकरण आणि अलगीकरण या विषयाला धरून. डॉक्टर, मला एक सांगा की आयसोलेशनमध्ये जर पेशंट गेला तर त्याची उपचार पद्धती नेमकी कशी असते? जोपर्यंत त्याला कोरोनाचं निदान होत नाही, आयसोलेशन वॉर्डात गेल्यावर पहिलं म्हणजे त्याचा स्वाब घेतलेला असतो, कोरोना आहे की नाही. सहसा 24 तासात रिपोर्ट येतो. कधी कधी एखाद दिवस जास्त लागू शकतो, नाही असं नाही, पण सहसा 24 तासात रिपोर्ट येतो. तोपर्यंत त्याला सामान्य फ्लू प्रमाणे जे आवश्यक असेल तसं औषधं त्याला चालू केली जातात. त्याला कम्फर्टेबल होण्यासाठी पॅरासिटामॉल असेल, हायड्रेशन असेल, ते नॉर्मल आमचं जे असतं ते त्याला दिलं जातं. कोरोनाचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्याला आयसोलेशन कक्षातनं आम्ही कोविड कक्षात हलवतो आणि मग तिथे त्याला कोविडची जी काही औषधं आम्ही ठरवलेली आहेत इंटरनॅशनल किंवा नॅशनल गाईडलाईन्स प्रमाणे, ती औषधं त्यांना चालू केली जातात आणि मग ती झाल्यावर त्याला रोज आम्ही सकाळ संध्याकाळ मॉनिटर करत असतो. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते की नाही बघावं लागतं. कारण त्याच्यात तुम्हाला माहीत असेल की एक 15% रुग्ण जे असतात, 15 ते कधी कधी 20 पर्यंत नंबर जाऊ शकतो, ह्यांना तीव्र लक्षणं असतात आणि तीव्र लक्षणं जेव्हा असतात तेव्हा ते म्हणजे सिरियस होऊ शकतात आणि कधी कधी त्यांना म्हणजे ह्या सगळ्यांना ऑक्सिजन थेरपी लागते. अच्छा. कारण त्यांच्या हा जो व्हायरस आहे, हे जे फ्लू जे आहे ते सहसा आम्ही म्हणतो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, म्हणजे घसा, नाक वगैरे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पर्यंत लिमिटेड असतं. पण जर ते तिकडनंच खाली घेऊन ते फुफ्फुसांमध्ये त्याचा जो संसर्ग झाला, तो सहसा होत नाही. फुफ्फुसाला प्रोटेक्शन असतं आपल्या बरंच, पण जर फुफ्फुसामध्ये तो शिरला तर त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आपण ज्याला म्हणतो ते होऊ शकतात. म्हणजे आपलं ऑक्सिजन जे डिलिव्हरी आहे, ऑक्सिजन आपलं जे रक्तात मिसळतं आपल्या श्वासोश्वासामार्फत, तीच प्रक्रिया खंडित करते हे कोविडचं जे इन्फेक्शन आहे ते, आणि अख्खी लंग्स जी असतात ती डॅमेज होऊ शकतात आणि मग पेशंटला ब्रेथलेस होतो तो पेशंट आणि त्या पेशंटला मग व्हेंटिलेटर वगैरे लागू शकतो. अशी शक्यता 5% रुग्णांमध्येच असते. पण त्यांची आपल्याला आधीच काळजी घ्यावी लागते की आपल्याला आधीच असे पेशंट जर का कळले की हा पेशंट गंभीर होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त आहे तर त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून आम्ही त्याला वेगळ्या प्रकारे ट्रीट करायचा प्रयत्न करतो. त्याला लवकर ऑक्सिजन चालू करणं वगैरे असे प्रकार आम्ही, त्याला लवकर जर जागा असेल तर इंटेन्सिव्ह केअरमध्ये शिफ्ट करणं वगैरे आम्ही करू शकतो. बरं डॉक्टर, मुळातच जर पेशंटला आधीच काही आजार असेल, म्हणजे डायबिटीस असू शकतो किंवा अन्य कोणताही आजार, मग मात्र काय शक्यता आहे? आम्ही मगाशी आपण बोलायचं राहिलं, मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही म्हणाल हाय रिस्क ग्रुप कुठचे, तर तुम्ही म्हटलं हेल्थ केअर प्रोफेशनल, हेल्थ केअर वर्कर्स.
पण त्याबरोबरच सिनियर सिटीजन्स साधारण 55 वर्ष, आता हे आपल्याला लक्षात आलेलं आहे की 55 वर्षाच्या वरची जी माणसं आहेत तर त्यांना गंभीर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे मॉर्टॅलिटी पण आपली भारतातली जर तुम्ही बघितलीत तर 51 ते 60 ह्या वयोगटात सगळ्यात जास्त लोक दगावलेली आहेत. तर 55च्या वरची आणि विशेषतः ज्या लोकांना काही क्रॉनिक आजार आम्ही ज्याला म्हणतो, हाय ब्लड प्रेशर, बऱ्याचशा लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता. हे आता याच्यात पुढे आलं जगभर, फक्त भारतात नाही जगभर, जी दगावली आहेत त्यांच्यात किंवा जे सिरियस झालीत त्यांच्यामध्ये. दुसरं म्हणजे डायबेटीस त्याच्यात आलो. त्याच्यानंतर क्रॉनिक किडनी डिसीज ज्यांना डायलिसिस वगैरे लागतं ते रुग्ण, म्हणजे मूत्रपिंडाचे विकार. त्याच्यानंतर कॅन्सरचे पेशंट ज्यांना केमोथेरपी वगैरे चालू आहे. तर ह्या प्रकारचे जे रुग्ण आहेत किंवा हार्टचे डिसीजेस, हार्ट फेल्युअर, हे जे पेशंट असतात, हार्ट अटॅक येऊन गेलेले आणि आता ते रिकरंट हार्ट फेल्युअरमध्ये जातात, तर अशा रुग्णांना अति गंभीर स्वरूपाचा म्हणजे ते दगावण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुम्हाला जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होण्याची आणि दगावण्याची शक्यता अधिक वाढत जाते. बरं, आता डॉक्टर आपण म्हणालात की हजारो बेड आपल्या इथे लागलेले आहेत, तर मग एवढ्या सगळ्या रुग्णांची आपण काळजी नेमकी घेतात कशी आणि त्यांची नेमकी दिनचर्या कशी असते? म्हणजे एकूणच त्यांचा आहार पण असतो का? काय नेमकं काय होतं एकदा रुग्ण आमच्याकडे भरती झाला म्हणजे मी नायर हॉस्पिटल सांगतो आणि मला खात्री आहे की KM असेल, नायर असेल, लोकमान्य टिळक असेल, तिथे पण असंच चालू असणार की त्या पेशंटची पूर्ण काळजी घेतली जाते. आता ह्या काळजीत आणि इतर आम्ही जी काळजी इतर रुग्णांची इतकी काळ घेत होतो त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर जो डॉक्टर त्या वॉर्डात जातो तो कमीत कमी 6 तासांसाठी आतच थांबतो. त्याला बाहेर यायला, कारण तुम्ही त्याला माहित असेल की PPE हे जे आहे त्याला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट आपण ज्याला म्हणतो, पूर्ण म्हणजे तो एकदम म्हणजे आम्ही जेव्हा ते घालतो, आमची मुलं जेव्हा ती घालतात किंवा आमचे डॉक्टर जेव्हा ते घालतात किंवा नर्सेस जे घालतात तेव्हा ते अंतराळवीरच दिसतात. अंतराळवीरांसारखा त्यांचा एक आउटलुक असतो. आणि मग ते तिथे आत गेले की त्यांना त्या ड्रेसमध्ये खूप घामाघूम व्हायला होतं. ह्या आपल्या जो उष्ण आणि दमट वातावरण आहे त्याच्यात त्यांना खूप घाम येतो आतमध्ये, ते डिहायड्रेट होऊ शकतात. पण तशा अवस्थेत त्यांना इव्हन टॉयलेटला जायला मिळत नाही, त्यांना पाणी प्यायला मिळत नाही, त्यांना काही खायला मिळत नाही. अशा अवस्थेत 6 तास बसायचं आणि सर्व रुग्णांची व्यवस्थित तपासणी करायची, त्यांना विचारायचं तुम्हाला काय त्रास होतो, त्या त्रासाप्रमाणे मग त्यांना अजून काही टेस्टची गरज आहे का किंवा इतर काही औषध त्यांना ऍड करायची गरज आहे का, हे सगळं ते करतात. तर आमचे सिनियर डॉक्टर्स असतील, ज्युनियर डॉक्टर्स असतील, ते सतत ह्या पेशंटला 24 तास आमचे कार्यरत असतात. नर्सेस आणि वॉर्ड बॉयज वगैरे सगळेच, म्हणजे हे सगळे 24 तास त्यांची सेवा करण्यासाठी असतात. पेशंटला व्यवस्थित हेल्दी फूड मिळालं पाहिजे म्हणून आमचं डायटरी डिपार्टमेंट आहे, ते त्यांना व्यवस्थित त्यांना खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था, त्यांचा नाश्ता असेल, खाणंपिणं असेल. आता काही पेशंट असतात ते सिरियस असतात, ते खाऊ शकत नाहीत, मग त्यांना सलाईन किंवा ग्लुकोज असं इंट्राव्हेनसली शिरे वाटे आपण त्याच्यातनं देत असतो. तर त्यांची अशी सगळी काळजी घेत असतो. ऑक्सिजनवाले जे पेशंट आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत असतो आणि व्हेंटिलेटरवर जे लागणारे अति सिरियस जे पेशंट असतात त्यांना व्हेंटिलेटरवर पण ठेवलेलं असतं. अच्छा, म्हणजे खूपच आघाडीवर आपण सगळे डॉक्टर्स, नर्सेस आणि तिथला एकूणच स्टाफ हा लढतो आहे. आपल्याला पुण्यावरनं दयानंद शिंदे यांचा फोन आहे. हॅलो 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 हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेबांना खरं तर त्यांचं आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आमच्यासाठी देवच आहात. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपला मला प्रश्न असं काय? म्हणायचं आहे की मी हा, बोला. बँकेत नोकरी करतो आहे आणि बँकेत कॅश वरती जे आता सध्या ट्रान्झॅक्शन चालू आहे तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते आणि आम्ही कॅशचं देवाणघेवाण करतो, पण फार प्रिकॉशन आम्ही घेतोय. पण कधी कधी असं वाटतं की आपण खूप दिवस झाले करायला लागलोय, त्यात कधीतरी विसरून जातं. तर त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यावं? आणि नंबर 2, पुण्यामध्ये मी राहतो चिंचवडमध्ये, तर चिंचवड परिसर जो आहे पिंपरी चिंचवड त्याच्यामध्ये विलगीकरण कक्षातनं आलेले बरेच पेशंट्स आहेत. आजही ते फिरतात सन्मानपूर्वक. तर जेव्हा ते पेशंट विलगीकरण कक्षामध्ये असतात तर त्यांचे नातेवाईक फार काळजी करत असतात की आपणाला कसं, आणि आपापसामध्ये त्यांचे बाहेरचे परगावचे नातेवाईक फोन करून विचारतात. तर त्यांचं मनोधैर्य त्या नातेवाईकांनी कसं जपावं, त्यांचं मनोधैर्य आपापसात फोन करून किंवा कसं त्यांचा उत्साह वाढेल, मान सन्मान मिळेल, असं मला असे छोटेसे 2 प्रश्न होते. छोटे आणि फार महत्वाचे फार प्रश्न, महत्वाचे आणि फार चांगले आपण प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, आपण जे कॅशियरचं काम करत असाल किंवा आपण कॅश हँडल करत असाल तर मी तुम्हाला सांगतो की आपण ग्लोव्ज घाला,
ग्लोव्ज घाला आणि मास्क तर आपण सगळ्यांनाच कंपल्सरीच केलेला हो. आहे. तर आपण ग्लोव्ज घालणं फार महत्वाचं आहे. आपण ग्लोव्ज घातलं की म्हणजे आपल्या हाताला ती कॅश, कारण कॅश किती लोकांच्या हाती फिरून आलेली आहे ते आपण सांगू शकत नाही आणि त्या नोटांवर कोरोना व्हायरस नसेल का कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपण युनिव्हर्सल प्रिकॉशन आम्ही ज्याला म्हणतो की प्रत्येक पेशंट आणि प्रत्येक आपली वस्तू आहे आपल्या आजूबाजूला त्याच्यावर कोरोना बसलेलाच आहे असं धरूनच आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या नोटांवर, प्रत्येक नोटेवर कोरोना विषाणू आहेच असं धरूनच तुम्ही चाला. आणि बरं, तुम्ही एकतर ग्लोव्ज घालून काम करा म्हणजे तुमच्या हाताचा संपर्क येणार नाही, आणि दुसरं मधून मधून हात धुणं आणि कमीत कमी 20 ते 30 सेकंद चांगला साबण चोळून हात धुणं हे फार महत्वाचं आहे. सॅनिटायझर वापरत असाल तर सॅनिटायझर पण मधून मधून वापरत राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि समजा आपण मध्ये जेवायसाठी ग्लोव्ज काढलेत तर मग दुसरे ग्लोव्ज चढवा आणि मग त्याच्यानीच तुम्ही सगळी ट्रान्झॅक्शन करा. तुम्ही कधीही ग्लोव्ज काढू नका जेव्हा तुम्ही कामावर असाल तेव्हा. घरी गेल्यावर मगच तुम्ही ग्लोव्ज ते फेकून द्या. आणि ते फेकून देताना पण असेच कुठे रस्त्यावर फेकून देऊ नका कृपा करून. ते बंद झाकण असलेली जी कचरा पेटी आपली असते घरातली त्याच्यातच टाका, जी पायाने उघडली जाते. पायाने दाबून जी वरचं त्याचं फ्लॅप उघडतं आणि त्याच्यात आपण टाकतो आणि मग ते बंद होते, अशा ह्याच्यात टाका. आणि मास्क पण त्याच्यातच टाका. मास्क पण लगेच डिस्पोज करा. मास्क जर तुमचं जर डिस्पोजेबल असेल तर रोज ते डिस्पोज ऑफ करून टाका. जर तुम्ही रोज धुवून वापरणार असाल तर मग ठीक आहे, मग ते धुवून तुम्ही परत दुसऱ्या दिवशी सुकवून वापरू शकता. तो एक प्रश्न झाला. दुसरं म्हणजे लोकांचं मनोधैर्य. कळलं का? हे काय माहितीये का, हे डॉक्टरांपेक्षा हे जनतेवरच अवलंबून आहे. बऱ्याचदा अशा घटना होतात की जे डॉक्टर किंवा नर्सेस बिचारे आपल्या घरी येतात सगळी कामं संपवून, त्यांना पण ते सोसायटीत घेत नाहीत किंवा असं काहीतरी चुकीची गोष्ट होते. हे जे तुमच्यासाठी लढणारे, स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढणारे जे लोक आहेत, हेल्थकेअर वर्कर्स आणि डॉक्टर्स, त्यांना तुम्ही खरं म्हणजे सन्मानाने वागवलं पाहिजे जनतेने. आणि रुग्ण सुद्धा, तर रुग्ण काही कोण मुद्दामून होत नाही, कळलं की नाही. हा रुग्ण तो कोणाच्या तरी संपर्कात आला, तो कुठेतरी भाजी आणायला गेला असेल किंवा कुठच्या तरी बसमधनं चालला असेल किंवा कुठेतरी गेला असेल आणि त्याला त्याचा तो संपर्क झाला असेल, तर आपण त्याला अगदी तो गुन्हेगार असल्यासारखं वागवणं चुकीचं आहे. त्याला आपण समजून उद्या तुम्हाला पण होऊ शकतो, कोणालाही होऊ शकतो हा, हो की नाही. हा इतक्या जणांना झालेला आहे तर कोणालाही, आपल्या घरातल्या कोणत्या व्यक्तीला होऊ शकतो. तर आपण सर्वांनीच अशा लोकांबद्दल एक सहानुभूती बाळगणं आवश्यक आहे आणि त्यांना त्रास देणं किंवा त्यांच्याबद्दल म्हणजे मग मनोधैर्य कशाला त्यांचं खच्ची होईल. उलट तुम्ही जर त्यांना सांगितलं की काय हरकत नाही, फक्त त्यांच्यापासून अंतर राखणं आणि हे आवश्यक. आणि ते विलगीकरणातनं ते बरे होऊन जर परत आले असतील तर काही प्रश्नच नाही. याचा अर्थ त्यांचे स्वाब निगेटिव्ह आलेले आहेत म्हणून तर त्यांना घरी पाठवलं. मग तर त्यांच्याशी घाबरण्याचं किंवा काहीच कारण नाही आपल्याला. त्यामुळे जनतेने हे ठरवायचं आहे. जनता जर त्यांच्याशी चांगलं वागली, नॉर्मल आपण एकमेकांशी वागतो तशी वागली, तर त्यांचं मनोधैर्य खच्ची होणारच नाही असं मला वाटतं. म्हणजे सामाजिक आयुष्य जपताना आपल्याला नक्कीच भान ठेवणं फार गरजेचं आहे. आणि असं असताना डॉक्टर, एक नेहमी म्हटलं जातं रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत महत्वाची आहे या आजारामध्ये, तर त्याविषयी काय सांगाल? हो, तर रोगप्रतिकार शक्ती जी आपली असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते. आणि आपण व्हायरल इन्फेक्शन, विशेषतः सगळीच इन्फेक्शन पण विशेषतः व्हायरल इन्फेक्शन जी असतो की ज्याच्यात बरेचदा आपल्याला काही रामबाण औषध असं नसतं, तर ती साधा फ्लू आपला जर म्हणलं तर त्याचा मुकाबला आपण आपल्या ज्या प्रतिकार शक्ती आपल्या अंगात असते त्या प्रतिकार शक्तीच्या जोरावरच करत असतो. आणि कोरोना व्हायरसमध्ये सुद्धा 80% जवळजवळ लोक जे आहेत त्यांना काहीच त्रास नसतं, त्यांना काही लक्षणच नसतं. आता हे डेंजरस पण आहे, कारण आपल्या बाजूने जाणारे बरेच लोक असतात आणि ते काही ताप नसतो, त्यांना काही नसतो, चांगले फिरत असतात, पण ते कोरोना पॉझिटिव्ह असू शकतात आणि ते दुसऱ्यांना कोरोना इन्फेक्शन देऊ शकतात आणि त्यांना माहितच नाही की आपल्याला कोरोना झालेला आहे. कारण 80% जवळजवळ लोक हे एसिम्प्टोमॅटिक कॅरियर्स आम्ही ज्याला म्हणतो तसे असतात. तर आपली जी प्रतिकार शक्ती आपण जे बोलतोय, तर प्रतिकार शक्ती मजबूत राहण्यासाठी काय करावं, तर त्याच्यासाठी व्यवस्थित डाएट, ओके, की ज्याच्यात विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, प्रोटीन्स असतील, तर ते 7 ते 8 तासाची व्यवस्थित झोप घेणं आणि मन आपलं शांत ठेवणं आणि आपलं जे काम नेहमीचं आहे ते करत राहणं. आता विद्यार्थ्यांची खूप कठीण अवस्था आहे की त्यांच्या शाळा बंद आहेत, त्यांची कॉलेजेस बंद आहेत, त्यांच्या परीक्षा होणार की नाही, होणार तर कधी होणार, यांच्याबद्दल काहीच माहीत नाही त्यांना. तर अशा अवस्थेत विद्यार्थी असतील किंवा इतर सगळे आपले नागरिक असतील, त्यांनी मन शांत ठेवून आपल्याला जे घरातनं काम करता येईल आपल्याला ते जर आपण करत राहिलो तर आपली इम्युनिटी चांगली राहील. योग्य व्यायाम घेणं आवश्यक आहे. योग्य आहार, विहार आणि विचार हे जे आहे ते जर आपण व्यवस्थित ठेवले तर आपली प्रतिकारशक्ती उत्तम राहते. फारच छान आपण योग्य आहार, विहार आणि विचार त्यामध्ये एक ऍड केले. फार महत्वाची गोष्ट त्रिसूत्री आहे, म्हणजे ही त्रिसूत्री आपलं हेल्दी जीवन जगण्याची. हो, नक्कीच. करोना विलगीकरण आणि अलगीकरण या विषयावर आपण विस्तृतपणे आज चर्चा करतो आहोत.
आपल्यासोबत डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष आहेत. डॉक्टर, एक सगळ्यात महत्त्वाचं एक समूहाची रोगप्रतिकारक शक्ती ही फार महत्त्वाची आहे, तर त्याविषयी काय सांगाल? हर्ड इम्युनिटी बद्दल आता बरंच बोललं जात आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची प्रतिकार शक्ती जी असते. तर पण आणि ते काही जणांचं असंही मत आहे की भारतात समूह प्रतिकार शक्ती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच भारत ह्याच्यात किंवा कोणताही समाज त्याच्यातनं मुक्त होईल. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की समूह किंवा हर्ड इम्युनिटी जी आहे ती डेव्हलप होण्यासाठी खूप मोठं पॉप्युलेशन, आपलं खूप मोठी लोकसंख्या बाधित होणं आवश्यक असतं. अच्छा. म्हणजे काहींच्या अंदाजे 50, काहींच्या अंदाजे 60, काहींच्या अंदाजे 70% पॉप्युलेशनला जेव्हा हा आजार होतो त्याच्यानंतरच उरलेलं जे पॉप्युलेशन असतं, उरलेलं 30-40% जे पॉप्युलेशन असतं ते आपोआप ऑटोमॅटिकली ते इम्युनिटी डेव्हलप करतं किंवा प्रतिकारशक्ती त्यांच्यात निर्माण होते. पण एवढा मोठा आपल्या देशाची लोकसंख्या जर का 135 कोटी आहे पण मानलं तर त्याच्यातले 60% जरी आपण म्हटलं तर म्हणजे किती झाले? 90 कोटी झाले. तर त्या 90 कोटी लोकांना तुम्हाला जर का प्रतिकारशक्ती म्हणजे इन्फेक्शन झालं आणि इव्हन त्यातल्या 1% लोक जरी मृत्युमुखी पडले तरी विचार करा, जवळजवळ 90 लाख. ते आपल्याला परवडणार नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला एकच करायचं आहे की आपल्याला सध्या लॉकडाऊन का हे आहे की आपल्याला अशी आशा आहे की येत्या काळात प्रतिकारशक्ती वाढवणारं दुसरं महत्वाचं आयुध म्हणजे लस किंवा वॅक्सिन ते आपल्या हातात येईल किंवा एखादा रामबाण उपाय. आता बऱ्याच कंपन्या, बरेच संशोधक जे आहेत ते याच्यावर संशोधन करतात की एक रामबाण उपाय, काही ट्रायल्स आम्ही पण करतोय, नायर रुग्णालयात पण ट्रायल करतोय की रामबाण उपाय एखादं औषध असं आपल्या हातात येईल की ज्याने तो राहणार. फॉर एक्झाम्पल स्वाईन फ्लूवर ओसेल्टॅमिव्हिर हे औषध मिळालं आपल्याला आणि ते ओसेल्टॅमिव्हिर नंतर इतर पण अनेक औषध आली की त्याच्यानी बहुतेक सगळे स्वाईन फ्लू बरे होतात. तसं एखादं औषध आपल्याला अँटीव्हायरल ड्रग आपल्या जर एखाद्या कंपनीनी किंवा संशोधकांनी डेव्हलप केला किंवा एखादी परिणामकारक लस जर एखाद्या कंपनीनी संशोधनात अंती निर्माण केली, असं म्हणतात की सप्टेंबर पर्यंत एक लस भारतात होण्याची शक्यता आहे तयार. काही कंपन्या करतायत, प्रयत्न जोरदार चालू आहेत, त्यांच्या ट्रायल्स चालू आहेत, चाचण्या चालू आहेत. तर तशी जर लस झाली किंवा एखादं रामबाण औषध जर का आपल्याला मिळालं तर तोपर्यंत हर्ड इम्युनिटी चांगली का तोपर्यंत लॉकडाऊन म्हणा किंवा इतर काही माध्यमातून, लॉकडाऊन तर इतके काळ चालणं शक्य नाही, पण लॉकडाऊन, मग सोशल डिस्टन्सिंग, परत थोडा लॉकडाऊन, परत असं करून करून आपल्याला वी आर बाईंग द टाइम. आपण वेळ मागतोय नियतीकडे, असं लक्षात घ्या की आपल्याला वेळ हवाय सो दॅट त्या काळात काहीतरी आपल्या हातात एक मजबूत असं शस्त्र येईल की ज्याने आपण ह्याचा मजबूतपणे मुकाबला करू शकू. म्हणजे वाट आपण बघतोय ती अशाच एका लसची, व्हॅक्सिनची. खरंच. आता प्लाझ्मा थेरपी हे खूप प्रभावी ठरते, तर त्याविषयी काय सांगाल डॉक्टर? प्लाझ्मा थेरपीचं तत्व असं आहे की जेव्हा एखादा पेशंट त्याला कोरोना होतो आणि त्याच्यातनं तो बरा होतो, तर बरा कसा होतो तर त्याची शरीर जे आहे ते त्याच्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं. तर व्हायरस हे जे प्रोटीन असतं ते अँटीजेन, आणि आपण प्रतिकार शक्ती आपली शरीराची जी निर्माण करतो रक्तात त्याला म्हणतात अँटीबॉडीज. तर ह्या अँटीबॉडीज ह्या अँटीजेनला मारून टाकतात. कळलं की? तर ही ज्या अँटीबॉडीज आहेत त्या त्याच्या शरीरात किंवा त्याच्या रक्तात, त्याच्या प्लाझ्मामध्ये निर्माण झालेल्या असतात भरपूर प्रमाणात. तर आपल्याला त्यांची एक टेस्ट करावी लागते. कळलं की नाही? त्या टेस्टमध्ये आपल्याला कळतं की ह्यांच्यात ह्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत का नाहीत, आणि असेल तर पुरेशा प्रमाणात आहेत की नाही. जर ते असतील तर त्याचं ब्लड, आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड डोनेशन लोक करतात तसं त्याचं ब्लड घेऊन त्याच्यातनं प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि तो प्लाझ्मा विशिष्ट टेम्परेचरला स्टोअर केला जातो. आणि दुसऱ्या पेशंटला, जो आता आपण असं ठरवलेलं आहे ICMRने की जरा सिरियस पेशंट असेल तर त्यांना तो पेशंट आपण प्रायोगिक तत्वावर म्हणजे रिसर्च करण्यासाठी म्हणून आपण देऊ शकतो, असं ICMRने आणि सरकारने आपल्याला परमिशन दिलेली आहे. आणि आम्ही लीलावतीमध्ये एक प्रयोग यशस्वी झाल्याचं आपल्या आरोग्यमंत्र्यांनी कालच आपल्याला सांगितलं आणि नायर रुग्णालयात पण आम्ही हा प्रयोग आता लवकरच करणार आहोत. बरं, आता पल्स ऑक्सिमीटर ही एक फार महत्वाचं आहे सामान्यांसाठी, त्याविषयी काय सांगाल आपण? कसं आहे की तसं म्हटलं तर 80% लोकांना काहीच त्रास नाही, त्यांना कळतच नाही आपल्याला होऊन गेला कोरोना. त्यांना होऊन गेला पण असेल त्यांना कळत नाहीये. प्रश्न कोणाचा येतो की बाकीचे जे 20-22% लोक आहेत ज्यांना त्रास होतो आणि त्याच्यात सुद्धा जे रुग्ण असे आहेत की जे सिरियस होतात आणि दगावू शकतात. तर आपल्याला पाहिजे असं की आपल्याला ह्या रुग्णांवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की त्यांच्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे की जे सिरियस होतात, कारण ते दगावू शकतात. म्हणून आपलं लक्ष मेन काय, कोणी मरायला नाही पाहिजे किंवा कमीत कमी लोक मरायला पाहिजेत, हे आपलं ध्येय आहे. कळलं की नाही? तर मग ते करायचं असेल तर असे लवकर मला मिळतील का, अर्ली स्टेजला मला असे रुग्ण मिळतील का की जे सिरियस होऊ शकतात, अति सिरियस होऊ शकतात.
तर त्याच्यासाठी एक सामान्य अगदी सहज मिळणारं आपलं आयुध आहे ते म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. तर ते असं चिमट्यासारखं, आपलं पूर्वी कपडेला वाळत घालताना आपण लावायचं चिमटा असतो, तसं ते चिमट्यासारखं असतं. ते असं बोटाला असं लावायचं, असं ते असं धरतं ते बोटाला चिमटीत, आणि 5 ते 10 सेकंदात त्याच्या वर असा एक स्क्रीन असतो, त्या स्क्रीनवर आकडे उमटतात. तर एक असतो तुमचा पल्स, म्हणजे तुमचे नाडीचे ठोके किती चाललेत, 60, 70, 80 जे काय असतील ते येतात. आणि दुसरं येतं तुमच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे. तर ते साधारण 92-93च्या वर असतं, म्हणजे 94 असेल किंवा त्याच्या वर असेल तर याचा अर्थ तुम्ही एकदम नॉर्मल आहात. परंतु ते जर का 90च्या खाली आलं तर याचा अर्थ असा आहे की बाबा तुम्हाला ऑक्सिजन, तुमचं लंग्स जे तुमची फुफ्फुसं आहेत ती पुरेशी काम करत नाहीयेत. खूप वाईट परिस्थिती नाहीये, पण अर्ली स्टेज की तुमच्या लंग्सना इन्फेक्शन झालेलं आहे. आणि आता ह्याच स्टेजला जर आम्ही त्यांना बाजूला काढलं, आणि देर आर व्हेरियस वेज ऑफ ट्रीटिंग, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत, कॉस्टली ट्रीटमेंट आहे, 4-5 लाखाची ट्रीटमेंट आहे. पण आज आपल्याला बरेच दानशूर व्यक्ती आहेत, सरकार आहे, आपल्याला कुठून ना कुठून मिळतात ती औषधं, नाही असं नाही. दानशूर व्यक्ती खूप पुढे आलेले आहेत ह्या मदतीसाठी. तर ती आपल्याला, त्यांचं पण मला धन्यवाद द्यायचे की हे अनेक दानशूर व्यक्ती आम्हाला नायर रुग्णालय असतील किंवा इतर केईएमला असतील, खूप काय काय मदत करतायत. आपले टाटा बिटा सारखे लोक खूप मदत करतायत, आणि इतरही खूप आहेत, म्हणजे नावं घेण्यासारखं ते खूपच आहेत लोक जे ह्या आपले पैसे किंवा इतर काही प्रकारे मदत करतात. तर अशी औषधं आहेत. त्याच्यानंतर प्लाझ्मा थेरपी आहे, मोनोक्लोनल अँटीबॉडी, प्लाझ्मा थेरपी, इतर काही एक्सपेरिमेंटल नवीन ट्रीटमेंट्स आलेले आहेत. तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून असे सिरियस पेशंटना वेगळं काढून आयसीयू मध्ये ठेवून आपण त्यांची अधिक चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यांना ऑक्सिजन सतत देऊ शकतो, ऑक्सिजनचं प्रमाण कमी जास्त करू शकतो त्यांच्या आवश्यकतेनुसार, आणि ह्या पेशंटना आपण अधिक चांगल्या रीतीने, त्यांचा जीव जाणार नाही, ते वाचतील अशा रीतीने त्यांना आपण काहीतरी प्रयत्न नक्कीच करू शकतो. बरं, त्याचे विलगीकरण आणि अलगीकरण झालेले पेशंट्स आहेत, तर त्यांना आपण काही मार्गदर्शक तत्व देतात का, काही गाईडलाईन्स असते का आपल्याकडे? गाईडलाईन्स म्हणजे क्वारंटाईन मध्ये जर तुम्ही म्हणालात, अलगीकरण मध्ये, क्वारंटाईन मध्ये आपण त्यांना सांगितलं असतं की तुम्ही कोणाच्याही संपर्कात, म्हणजे तुमच्या घरच्यांच्या पण संपर्कात यायला नको. आणि म्हणून सहसा आपण क्वारंटाईन वेगळंच ठेवायचो पूर्वी, वेगळंच, म्हणजे त्यांना घरात द्यायचं नाही. आता आपल्याकडे एवढे पेशंट वाढलेत की आपण काही ज्यांना घरात क्वारंटाईन करता येऊ शकतं, त्यांचं मोठं घर आहे, 3 बेडरूमचं घर आहे, आणि एका बेडरूमला अटॅच टॉयलेट, त्याच्यात ती व्यक्ती राहू शकते इतर लोकांच्या संपर्कात न येता, त्यांना आपण होम क्वारंटाईनचा पण आपण विचार केलेला आहे. परंतु आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमचे 14 दिवस जे आहेत ते 14 दिवस होऊन जाऊ देत, परत आम्ही तुमची टेस्ट करू 14 दिवसानंतर, तुम्ही जर का नॉर्मल असाल तर तुम्ही लोकांमध्ये मिक्स होऊ शकता, अर्थात सोशल डिस्टन्सिंगचा हे करून, प्रिन्सिपल पाळून. परंतु जर एखादा विलगीकरण तुम्ही म्हणता आयसोलेशन, तर तो आयसोलेशनचा रुग्ण पूर्ण बरा होणं आवश्यक आहे, त्याच्या 2 टेस्ट निगेटिव्ह येणं आवश्यक आहे, आणि ते टेस्ट निगेटिव्ह होईपर्यंत आणि तो पूर्ण बरा होईपर्यंत आपण त्याला आयदर हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड केअर सेंटर CCC मध्ये आपण त्याला ठेवणार आहोत. बरं, आता उपचार करून जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन करतात? आम्ही असं सांगतो त्यांना की त्यांना आम्ही आता कसं आहे की नायर रुग्णालयात आम्ही 14, 15, 20 दिवस सगळ्यांना ठेवू शकतो असं नाही. तर तो पेशंट बरा झाला म्हणजे त्याला कमीत कमी 3 ते 4 दिवस ताप नाही, कोणताही त्रास नाही, बाकी सगळं ठीक आहे, त्याचे 1 स्वाब किंवा 2 स्वाब त्याचे निगेटिव्ह आलेले आहेत, तर अशा रुग्णांना आपण त्याला सरळ घरी पाठवतो. त्याला सांगतो 14 दिवस मात्र घरी गेल्यावर त्याच्यावर एक स्टॅम्प मारला जातो, 14 दिवस तू क्वारंटाईन मध्ये राहायचं, म्हणजे अलगीकरणात राहायचं, तुझ्या घरच्यांशी पण मिक्स व्हायचं नाही. म्हणजे त्यांनी वेगळं राहणं हे फार गरजेचं फार आहे. महत्वाचं आहे. घनश्याम शिंदे यांचा नाशिकवरून फोन आहे. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, घनश्याम शिवाजी शिंदे बोलतोय, शिन्नर, नाशिकवरून. हा, बोला. हा, अलगीकरण आणि विलगीकरण हा काय प्रकार आहे आणि घरात करताना कुठली काळजी घेतली गेली पाहिजे? आपण इतक्या वेळ कार्यक्रमात सांगतोच आहोत, पण पुन्हा एकदा सांगूया घरात काय काळजी घ्यावी. की तुम्ही घरात अशी काळजी घ्यायला पाहिजे की तुमच्या घरात पुरेशी जागा आहे का. कारण मुंबईत मी सांगतो तुम्हाला की आमच्या मला मुंबईतली वाटतं घरं आपण फार पुन्हा छोटी एकदा असतात. सांगूया आपण अलगीकरण आणि हो. विलगीकरण म्हणजे हो, काय. हो. तर अलगीकरण किंवा क्वारंटाईन म्हणजे काय की तुम्ही एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आलेला आहात ज्याला कोरोना झालेला आहे, परंतु तुम्हाला काहीच त्रास नाही आणि तुम्हाला काही त्रास आहे, तर तुम्हाला आम्ही क्वारंटाईन मध्ये ठेवतो किंवा त्याला अलगीकरणात ठेवतो, आणि तुम्ही आयडियली 14 दिवस ते वेगळं राहणं आवश्यक असतं, आणि नंतर तुमची टेस्ट आम्ही करतो, ती टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही पूर्ण नॉर्मल माणसासारखं राहू शकता. विलगीकरण किंवा आयसोलेशन जे आहे त्याचा अर्थ त्या रुग्णाला त्रास, रुग्ण असतो म्हणजे त्याला त्रास होत असतो, काहीतरी सर्दी खोकला, जी कोविडची जी लक्षणं आहेत, कोरोनाची जी लक्षणं आहेत त्यांच्यापैकी काही लक्षणं त्याच्यात असतात,
त्यामुळे त्याला आम्ही जोपर्यंत त्याचा स्वॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला विलगीकरण कक्ष किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवतो आणि तोपर्यंत त्याचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला त्याला कोरोनाच्या वॉर्डात शिफ्ट करतो तो बरा होईपर्यंत. आणि जर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर आम्ही त्याला सांगतो बाबा तू इतर साधा फ्लू वगैरे असू शकतो तर तू घरी जा, तुझी ही औषधं घे आणि मग तू बरा होशील किंवा मग तुमचे लोकल डॉक्टर वगैरे जे कोण असतील त्यांना तू दाखवून घे. बरं, त्यांचा आणखीन एक प्रश्न होता, घरात काय काळजी हा, घ्यायची? घरात आपण म्हणत मगाशी होतात सांगितल्याप्रमाणे मुंबईसारखं. घर जर तुमचं मोठं असेल तरच घरात क्वारंटाईन करणं आपल्याला शक्य आहे. छोट्याशा घरात क्वारंटाईन होणंच शक्य नाही. तर तुमचं जर का मोठं घर असेल आणि एखादी खोली पूर्णपणे जिथे टॉयलेट पण आहे सगळं आहे ती माणसाला त्या देऊ शकत असाल तर मग घरात क्वारंटाईन करणं शक्य आहे. पण त्या माणसांनी घरातल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या, विशेषतः जी वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या तर बिलकुलच नाही, पण कोणाच्याच संपर्कात येता कामा नये. त्यांनी त्यांच्यापासून एकदम लांब राहायला पाहिजे 14 दिवस. हे खूप कठीण आहे कारण आपण जेव्हा घरात राहत असतो मध्येच काहीतरी कोणती बोलायला तर आपल्याला वाटतं बाहेर येऊन आपण त्यांच्यात बसावं, पण हा मोह टाळला पाहिजे आणि टोटली जर का आपण वेगळे राहिलात तरच ते शक्य आहे. म्हणून ते कठीण आहे म्हणतो, पण जर तुम्ही निग्रही असाल, तुमचा स्वतःवर तेवढा कंट्रोल असेल तर घरी होम क्वारंटाईन अशक्य नाही होऊ शकतं. हे संयम फार महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. डॉक्टर, सगळ्यांमध्ये एक थोडीशी भीती बसलेली आहे. आता ही भीती जाणार कशी? भीती आम्हाला सुद्धा वाटते. अच्छा, खरं सांगायला काय हरकत आहे. आमचे जे डॉक्टर्स आज जातात त्यांना भीती वाटत नसेल. नर्सेस आमचे आज जातात, आमचे वॉर्ड बॉयज आज जातात, पेशंटच्या वॉर्डात आयसीयू मध्ये जे जातात त्यांना इंट्युबेट करतात, कळलं की नाही, तर त्यांना भीती वाटत नसेल, वाटते. पण एकदा काय आहे की आपल्याला हे संकट काय आपण ओढवून घेतलेलं नाहीये, हे आपल्यावर आलेलं आहे हे संकट. आणि जेव्हा संकट तुमच्यावर येतं तेव्हा त्याचा मुकाबला हा प्रत्येकाला करावाच लागतो. तुमची इच्छा असो नसो तुम्हाला करावाच लागतो. तरी आपण काळजी अशी घ्यायची जे सिनियर आहेत, म्हणजे आपण जसं म्हटलं की 55 वर्षाच्या वरची व्यक्ती असेल, ज्यांना काही आजार आहेत, डायबेटीस आहे, त्यांची विशेष hypertension, काळजी घ्यावी. त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि पूर्णपणे प्रोटेक्शन करून मगच राहावं. आणि सामान्य माणसांसाठी सांगतो की घरात बसा, आपल्या घरात बसा, अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडताना मास्क वापरा आणि इतर माणसापासून कमीत कमी 3 ते 4 फुटाचं अंतर बाळगा. ठेवणं गरजेचं हे फार आहे. महत्वाचं आहे. आदित्य पवार यांचा फोन येतो आपल्याला लातूरवरून. हॅलो. हॅलो, हा, विचारा प्रश्न आपला आदित्यजी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. लातूरमधनं बोलतोय आदित्य. हो. गंभीर जे पेशंट्स असतात, खास करून ART ट्रीटमेंट, RVD ट्रीटमेंट ज्यांच्या सुरू आहेत समजा, त्यांच्यासाठी आपल्याला घरी किंवा कशा प्रकारची नेमकी काळजी घ्यायला हवी? कोणती ट्रीटमेंट चालू असेल? RVD पेशंट आहेत सर. अच्छा, ART आरव्हीडी. treatment आहे. हो. ओके. नाही, पण आता काय माहितीये का की आता हा एक मोठा ग्रुप आहे हो. की ते म्हणतायत की HIV एड्सचे पेशंट हो, बद्दल हो. म्हणतायत. त्याला आम्ही रिट्रोव्हायरल डिसीज म्हणतो, ते RVD. ते बहुतेक डॉक्टर असावेत, तर म्हणून ते RVD म्हणाल. तर त्यांचं काय असतं की ते ऑलरेडी इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स आहेत, अच्छा. म्हणजे त्यांची इम्युनिटी ऑलरेडी कमी असते. हो. त्यामुळे ह्या लोकांना ट्रीटमेंट करणं म्हणजे एक दिव्यच असतं खरं म्हटलं तर. कारण ज्यांची मुळात हे सगळं आपण कोरोनावर मात करणार, जे कोणी मात करणार ते त्यांच्या इम्युनिटीच्या बळावर मात करणार. आणि ज्यांची इम्युनिटी ऑलरेडी ही आहे ते थोडं म्हटलं तर त्यांना डिसएडव्हान्टेजेस आहे. हो. परंतु त्यांची ट्रीटमेंट आणि कोरोनाची ट्रीटमेंट आता बघा, त्याच्यात आता हे डॉक्टर आहेत म्हणून सांगतो, लोपिनावीर असेल, रिटोनावीर असेल किंवा इतर काही अँटीव्हायरल ड्रग आहेत, तर ते अँटी HIV ड्रग्स पैकीच आहेत. आलं लक्षात की नाही? त्यामुळे त्यांना ते आपण देतोच. आणि त्याच्या जोडीला आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देतो किंवा अझिथ्रोमायसिन देतो आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार आपण त्यांना हे जे करतो. पण एक लक्षात घ्या की त्याच्यात वेगळं काही नाही. तुम्हाला ARTचे जे आपले RVDचे जे पेशंट्स आहेत त्यांना पण आपल्याला तसंच वेगळं सुरक्षित अंतर ठेवून आणि त्यांची जी सिव्हिरिटी कोरोनाची जी आहे त्याच्याप्रमाणेच त्यांना इलाज करणं आवश्यक आहे. नायर हॉस्पिटलमध्ये आपण आहात, आपल्याला या अनुषंगाने एक प्रश्न आता येऊनच गेलेला आहे. इतर जे पेशंट्स असतात, इतर जे आजारांचे, तिथे त्याबाबत काय स्थिती आणि OPD वगैरे सुरू आहे का डॉक्टर? हां, आता तुम्हाला माहीत असेल की 10 दिवसापूर्वी आमचं नायर रुग्णालय हे पूर्णतः कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आलं. त्यामुळे तेव्हापासून आम्ही इतर रुग्ण घ्यायचं बंद केलं. आमची OPD वगैरे सगळं बंद आहे आता. अच्छा. फक्त आमच्याकडे स्क्रीनिंग OPD असते. तर हे सर्दी खोकला तापाचे जे पेशंट्स येतात त्याच्यासाठी आम्ही स्क्रीनिंग OPD बनवलेली आहे. आमच्या रुग्णालयाच्या गेटच्या जवळच आहे ती. आणि तिकडनं येणाऱ्या पेशंटला आमचे लोक तपासतात आणि ते जे आम्हाला वाटतं की ह्यांना शंका आहे की ह्यांना कोविड असू शकेल, त्याची तिकडच्या तिकडे आम्ही चाचणी घेतो, ती लॅबमध्ये पाठवली जाते आणि त्यांना गरज असेल
त्यांना जर जास्त त्रास असेल तर त्यांना आम्ही लगेच आमच्या विलगीकरण कक्षात म्हणजे आयसोलेशन वॉर्डमध्ये ताबडतोब ऍडमिट केलं जातं. बरं. आणि जे अगदी माइल्ड स्वरूपाचे असतात त्यांची पण आम्ही चाचणी घेतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही हे जर विलगीकरण कक्ष बरेचदा भरून गेलेला असतो मग त्यांना आम्ही कोविड केअर सेंटरमध्ये किंवा इतर ठिकाणी तिथे पाठवतो. मग त्यांचा रिपोर्ट आला की त्याप्रमाणे आम्ही त्यांना पुढे निगेटिव्ह असेल तर घरी पाठवू शकतो आणि जर पॉझिटिव्ह असेल तर मग आम्ही परत त्यांना आमच्याकडे हे करू शकतो. काळजी घेण्यासाठी त्यांची. आता डायलिसिस हा एक महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर, रोजचाच आहे, तर त्या पेशंटचं काय सध्या? आमच्या रुग्णालयात आमचं डायलिसिस डिपार्टमेंट ज्याला आम्ही नेफ्रॉलॉजी किंवा किडनीचं डिपार्टमेंट म्हणतो ते अतिशय सक्षम प्रकारे काम करते. एवढंच नाही तर ते 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये जिथे खूप रुग्ण आता आहेत ते पण एक कोविड रुग्णालय आहे, तिथे पण ते मदतीचा हात देत आहेत. आणि आता त्यांनी नवीन त्यांचा जो त्याला एक रो प्लांट असतो तो प्लांट त्यांनी आमच्या नवीन ICU आमचं वाढवतोय आम्ही, इंटेन्सिव्ह केअर युनिट आमचं जे आहे ते तिथे पण ते हे करतायत. आणि म्हणजे आमचं नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंटबद्दल जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे, इतकं ते काम करतायत. आणि फक्त आमचंच नाही, सगळेच जण करतायत. आज KEMचं असेल, लोकमान्य टिळक असेल, सगळ्यांचेच म्हणजे आज मुंबईत जे काही रुग्णालय आहेत जिथे नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट जे डायलिसिस करण्यासाठी डायलिसिस टेक्निशियनचा आपण त्यांचा उल्लेख टाळायला नाही पाहिजे. डायलिसिस टेक्निशियन किंवा एक्सरे टेक्निशियन, CT स्कॅन टेक्निशियन्स, लॅबोरेटरी टेक्निशियन्स, आपण वॉर्ड बॉय म्हणालो, नर्सेस म्हणालो, डॉक्टर्स म्हणालो, परंतु हे जे टेक्निशियन्स आहेत ते पण जीवाची बाजी लावून काम करतात आणि त्यांचा पण उल्लेख होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि हे डायलिसिस तर चालूच आहे. कोविड पॉझिटिव्ह पेशंटचं डायलिसिस आमच्याकडे होतं आणि जे कोविड निगेटिव्ह असतं त्यांना आम्ही लोकमान्य टिळक किंवा KEM रुग्णालयात जाऊन डायलिसिस करायला सांगतो. त्यांचा आयसोलेशन मध्ये जो पेशंट आहे त्याची एक सर्वसाधारण उपचार पद्धती थोडक्यात सांगा डॉक्टर, आणि मग त्याला आपण घरी कधी पाठवतात? आयसोलेशन मध्ये जो असतो पेशंट त्याला जास्त दिवस आम्ही आयसोलेशन मध्ये ठेवू शकत नाही. कारण काय असतं, त्याचा रिपोर्ट 1 ते 2 दिवसात येतो. रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये राहण्याची जरुरी असेल, त्याचे सिम्पटम जरा तीव्र असतील तर त्याला आम्ही कोविड वॉर्डात ऍडमिट करतो किंवा कोविड ICUत, अतिशय जास्त असतील तर कोविड ICU मध्ये. जर त्याचे 2 दिवसात बरेचदा काय असतं, साधा फ्लू असेल कारण लक्षणं सारखीच असतात. साधा फ्लू असेल तर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो आणि त्याची लक्षणं पण 2 दिवसात 50-60% कमी होतात. तो म्हणतो मला आता बरं वाटतंय, आम्ही त्याला सरळ घरीच पाठवतो. बरं, आता एक दुर्दैवाची जर घटना घडली, एखादी पेशंट दगावला तर मात्र त्याच्या नातलगांपर्यंत त्याची म्हणजे अंतिम दर्शन सुद्धा होत नाही, डॉक्टर मग त्या देहाचा पुढचा प्रवास कसा असतो? मृतदेह म्हणावं लागेल दुर्दैवानं, तो कसा असतो, म्हणजे काय करतात आपण लोक? नाही, त्यांचं ते ठराविक त्यांचं एका कोणत्या प्रकारे त्याचे अंत्यसंस्कार करावेत आणि आम्ही नातेवाईकांना बिलकुल इन्व्हॉल्व करत नाही असं नाही. नातेवाईकांना त्याची पूर्ण कल्पना देण्यात येते, पण त्यांना त्याचे जे अंतिम संस्कार जे असतात ते एक ठराविक पद्धतीनेच करणं बंधनकारक आहे. कारण का नाहीतर त्याचा इतर ठिकाणी प्रसार होऊ शकतो. म्हणून त्याच्या सूचना त्या नातेवाईकांना की कसं करायचं हे दिलं जातं. पण बरेचदा कसं असतं, काही गोष्टी झालेल्या आहे, नातेवाईक लांब असतात आणि लॉकडाऊनमुळे ते पोचू शकत नाही आणि अशा वेळेला आपले पोलीस लोक असतील किंवा इतर जे आपले स्वयंसेवी संघटना वगैरे असतील, काही लोक आजूबाजूची लोक असतील, अशा लोकांनी मदत करून अंत्यसंस्कार केल्याच्या पण घटना झालेल्या आहेत. आणि कोरोना बाधित जर असेल तर मग कसं? कोरोना बाधितांचाच सांगतोय, त्यांचाच अंत्यसंस्काराचा. कारण आता प्रश्न फक्त अंत्यसंस्कार जर तुम्ही म्हणत असाल तर जे कोरोना बाधित असतात त्यांचंच सांगतोय मी तुम्हाला. की बरेचदा काय होतं की तो माणूस इथे राहतोय पण त्याचे नातेवाईक जे जवळचे आहेत ते इथे नाहीत. की बाबा कधी कधी मुलं असतात अमेरिकेत वगैरे किंवा इतर कुठेतरी असतात. ती जबाबदारी पूर्ण म्हणजे हॉस्पिटल महापालिकेने, मी तुम्हाला सांगतो, खूप मोठी जबाबदारी ह्या कोविडच्या युद्धच म्हणेन मी, त्याच्यात उचललेली आहे. आणि वरपासून सगळे टॉप टू बॉटम असं मी म्हणेन की अगदी आयुक्त साहेबांपासून ते अगदी रस्त्यावरचं सफाई कामगारापर्यंत पूर्ण महापालिकेचं प्रशासन जे आहे आणि कर्मचारी, कामगार, डॉक्टर्स, नर्सेस सगळे जीवाची बाजी लावून ह्या संकटाचा मुकाबला करतायत. आणि ह्या सर्वांना आपण कधी ना कधी आपण त्यांचे धन्यवाद मानणं ह्या निमित्ताने आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्यांचं काम हे खूप आघाडीवर राहून ते लढतायत आणि आपण त्यांच्या बाबतीत नक्कीच आतून एक खूप चांगली प्रत्येकाच्या मनात भावना आहे की ते काम करतात. आपल्याला काय केवळ घरात आणि घरातच राहायचंय. डॉक्टर, सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असा आहे की हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी?
ह्याच्यासाठी मोठा भविष्यवेत्ताच पाहिजे तसं म्हटलं तर आज कोणालाच तसं सांगता येणार नाही. पण काही स्टॅटिस्टिशियन्स असतात आणि ते इटलीत काय झालं, अमेरिकेत काय झालं, चीनच्या वुहानमध्ये काय झालं ह्याचा ते ग्राफ मांडतात आणि साधारण ते त्यांनी एक मॉडेल ते बनवलेलं आहे. अर्थात आम्ही नेहमी म्हणतो की मेडिसिन इज नॉट मॅथमॅटिक्स. मेडिसिन हे काय अंकगणित नाही. 2+2 मेडिसिनमध्ये 4 सहसा नसतं. हे पहिलं महत्वाचं आहे. पण त्यांचा जो अंदाज, ते स्टॅटिस्टिशियन पण बुद्धिमान लोक असतात आणि त्यांचे अंदाज, आता निवडणुकांचे अंदाज वगैरे ते काढतात, तुम्हाला माहिती आहे, सहसा बरोबर निघतात. तर त्याच्या अंदाजाप्रमाणे आपण साधारण एक लॉकडाऊन व्यवस्थित पाळला आणि सगळ्या लोकांनी सहकार्य केलं तर साधारण मे एंडपर्यंत आपण बऱ्यापैकी ह्याच्या कचाट्यातनं बाहेर पडू शकतो. आणि पूर्ण बाहेर पडायला त्याच्यानंतर अजून 2 ते 2.5 महिने लागतील. म्हणजे साधारण आपण म्हणू की 15 ऑगस्ट आपला जो स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी आपल्याला ह्याच्यापासून स्वातंत्र्य मिळेल, आपण अशी आशा करूया. पण आपण बेसावध गाफील राहून चालणार नाही. आपल्याला आपले म्हणजे गार्ड जे म्हणतात ते नेहमी आपल्याला एकदम अलर्ट राहायला लागेल आपल्याला, तरच आपण या संकटातनं बाहेर पडू शकतो. माझी इच्छा आहे की आपण 15 ऑगस्ट पर्यंत ह्यातून मुक्त व्हावं अशी आपली पण सर्वांचीच इच्छा असणार. पण त्याच्यासाठी सर्व जनतेचं सहकार्य आवश्यक आहे. आपण ठराविक लोकांनी म्हणून उपयोग नाही. कारण 10%, 20% लोक जरी ह्याच्यात जर का त्यांनी मनापासून ह्याच्यात सहकार्य नाही केलं आणि ते घरात बसली नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, मास्क वापरलं नाही, दिलेल्या सूचनांचं पालन केलं नाही, तर मात्र हे सगळं ओमफस होऊ शकतं. आणि या सगळ्या किये कराय पे पाणी म्हणतात तसं ते होऊ शकतं. सगळ्यावर पाणी पडू शकतं. म्हणजे क्षणार्धात आपण सगळं होत्याचं नव्हतं आपण आपल्या हाताने करू शकतो जर आपण आपलं घर सोडलं तर, नाही का डॉक्टर? आता एक आपण म्हणतो ना की मंत्रासारख्या काही गोष्टी असतात, तर एक डॉक्टर म्हणून आपला खूप प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि खूप मोठ्या पदावरही आपण कार्य करता आहात, खूप जणांना सतत मार्गदर्शन आपण करता आहात. तर आमच्या प्रेक्षकांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे घरी आहेत त्यांना आपण काय विशिष्ट अशा टिप्स किंवा काय मार्गदर्शन मंत्रासारखं करणार आहात की ते त्यांनी पाळलं आणि पाळलंच पाहिजे? मी आता सांगितल्याप्रमाणे एक तर तुम्ही घरात राहा. मला माहिती आहे घरात राहणं हे सोपं नाही. घरात राहणं म्हणजे फार तसं म्हणजे घर आपलं सगळ्यात छान जागा कुठची तर आपलं घर अर्थात. परंतु त्या घरातच तुम्हाला सांगितलं राहा तर आपल्याला ते नाही होत आपल्याला. मग आपल्याला वाटतं बाहेर पडूया. इस्पेशली तुम्ही विचार करा त्यांची ज्यांचं घर म्हणजे 10x10ची खोली आहे आणि त्याच्यात 7-8 लोक बसलेली आहेत आणि गरिबी आहे घरात. लक्षात घ्या, ते कळकट्ट भिंती वगैरे आहेत. तर तुम्ही ते माणसाला घरात राहा सांगणं आपल्याला सांगणं सोपं आहे. पण त्याला त्या माणसाला तिथे राहणं तसं बरं, त्याला काहीतरी लागतंच, जेवण खाण लागतं, हे लागतं ते, तर त्याच्यासाठी त्याला बाहेर पडणं आवश्यक आहे की नाही. पण त्यांनी काय करावं की जितकं त्याला करता येईल तितकं त्यांनी करावं. कारण ही मोठी लढाई आहे, प्रत्येकाला त्रास होतोच आहे. परंतु आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ती त्रिसूत्री सांगितली, आहार विहार विचार. चांगला आहार घ्या, जमेल तेवढी योगासनं वगैरे करा घरच्या घरी. आणि तिसरं म्हणजे जर सूर्यप्रकाश तुम्हाला मिळत असेल तुमच्या बाल्कनीतनं किंवा बाहेर जाऊन, जरा घराच्या बाहेर नाही पण घराच्या खिडकीतनं किंवा बाल्कनीतनं गॅलरीतनं तर तुम्हाला सूर्यप्रकाश मिळत असेल तर तो घ्या. सूर्यप्रकाशामुळे पण फायदे आहेत. तर असं हे सगळं जे आहे ते आपल्याला करायला लागेल आणि मन आपलं प्रसन्न ठेवता येईल ते बघा. आणि मास्कचा वापर करा आणि हँड वॉश फार महत्वाचं आहे. सतत हात धुत राहा साबणाने आणि हे जर आपण केलं तर आपण याच्यावर मात करू शकू. नक्कीच, म्हणजे आपण टाळू शकतो त्याला आपल्याकडे येण्यापासून. डॉक्टर, आपण या ठिकाणी आलात आणि खूप उत्तम पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला आपण समजून सांगितला हा संपूर्ण विषय. आणि एक म्हणतो ना की या सगळ्या कठीण प्रसंगात किंवा कठीण काळात, संकटकाळी आपण फार मोठा धीर आमच्या प्रेक्षकांना दिला, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद आपले. माझ्याकडून पण धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण या काळामध्ये आपली काळजी घ्या, घरात राहा, आनंदी राहा. आपलाही निरोप घेतो आहोत. नमस्कार.